नमस्कार मित्रांनो, आजची सत्य घटना आहे मुंबई येथील ऐरोलीच्या यादवनगर भागात. बलिराम कुशवाह वय 50 वर्षे आणि त्यांची पत्नी सुनीता वय 40 वर्षे आणि 2 मुलं असा त्यांचा 4 जणांचा कुटुंब होतं. बलिराम हे कष्टाळू व्यक्ती होते. दिवसभर काम करायचे आणि मिळालेल्या पैशातून घर खर्च चालवत होते. सुरुवातीला पती पत्नीचा संसार अगदी आनंदात सुरू होता. मात्र काही काळानंतर सुखी संसारात मिठाचा खडा पडायला सुरुवात झाली होती. बलिराम हा दिवसभर काम करण्यासाठी, पैसे कमवण्यासाठी बाहेरच असायचा आणि पत्नी सुनीताही घरीच असायची, मुलांचा सांभाळ करायची. पती दिवसभराच्या कामामुळे थकून बागून घरी यायचा आणि जेवण करून झोपी जायचा. मात्र पत्नी सुनीताला पतीकडून शरीर सुख मिळत नव्हतं. ती रात्रीला शरीर सुखासाठी बेचैन व्हायची. यासाठी सुनीताने बाहेरच्या तरुणावर नजर टाकायला सुरुवात केली आणि सुनीताची ओळख राहुल प्रजापती या तरुणासोबत झाली. राहुल प्रजापती हा घनसोली भागात राहणारा होता. रिक्षा चालवायचं काम करायचा. रोजच्या येण्या जाण्यामुळे राहुल आणि सुनीताची चांगल्या प्रकारे ओळख झाली. गप्पा गोष्टी करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात केव्हा पडले हे त्यांनाही कळलं नाही. सुनीता राहुलच्या प्रेमात वेडी झाली होती. राहुल प्रजापती हा 30 वर्षाचा होता आणि सुनीता ही 40 वर्षाची होती. दोघांच्या वयामध्ये तब्बल 10 वर्षाचं अंतर होतं. तरी देखील दोघेही एकमेकावरती जीवापाड प्रेम करायला लागले होते. मित्रांनो, हे प्रेम नाही तर केवळ वासना आहे. सुनीताला आपल्या संसाराचा, पतीचा, 2 मुलांचा पूर्णपणे विसर पडला आणि दोघात शरीर संबंध सुरू झाले. पतीच्या पाठीमागे पत्नी सुनीता प्रियकराबरोबर नको ते कृत्य करू लागली होती. पती कामावरती गेला की ती प्रियकर राहुलला घरी बोलवायची आणि त्यांचं ते कृत्य चालू असायचं. आता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे तुडुंब बुडाले होते. दोघांनाही एकमेकाशिवाय करमत नव्हते. आता सुनीताचा पती घरी नसताना या राहुलचं सुनीतेच्या घरी नेहमी येणं जाणं वाढलं होतं. त्यामुळे साहजिकच आहे, शेजाऱ्या पाजाऱ्यांना या दोघांवर शंका आली आणि त्यांनी ही गोष्ट सुनीताचा पती बलिराम यांना सांगितली. जेव्हा बलिरामला पत्नीची ही गोष्ट कळली तेव्हा त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. बलिरामने सुनीताला याबद्दल विचारले. मात्र सुनीता ही उलट पती बलिराम यांच्यासोबत वाद घालू लागली. आता या पती पत्नीमध्ये नेहमी वाद होऊ लागले होते. बलिराम पत्नीला कडक शब्दात समजावत होते. आपला संसार आहे, 2 मुलं आहेत, सुखी संसार आहे. तू त्या रिक्षावालाचा नाच सोडून दे. पुन्हा असं वागू नको. माझी इज्जत खराब होत आहे. आजूबाजूचे लोक देखील कुजबुजत आहे. त्यानंतर बलिरामने प्रियकर राहुलला देखील कडक शब्दात सांगितले की तू माझ्या पत्नीचा नाच सोडून दे. मात्र सुनीता आणि राहुल एकमेकांना सोडायला तयार नव्हते. ती पूर्णपणे वेडीपिशी झालेली होती. तिला पती नकोसं वाटू लागला. तिला राहुल सोबतच राहायचं होतं. सुनीता विचार करू लागली की पतीला जर या दुनियेतून कायमचं संपवलं तर प्रियकरासोबत बिनधास्त राहता येईल. यासाठी सुनीता आणि प्रियकर राहुल याने पत्नीला संपवण्याचा कट रचला, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये आणि आपण कधीच पकडल्या जाऊ नये या गोष्टीची संपूर्ण खबरदारी घेतली होती. मात्र मित्रांनो, कितीही शातीर बुद्धीने कट रचला असला तरी पोलीस आरोपीपर्यंत पोहोचतात हे मात्र 100% खरं आहे. सुनीताने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या मावशीकडे पाठवून दिले, जेणेकरून मुलांना देखील काही कळणार नाही. आता घरी कोणी नव्हतं. याचाच फायदा घेत शेवटी भयंकर या कांडाची तारीख आली. ठरलेल्या प्लॅननुसार 9 ऑगस्ट 2025 रोजी रात्रीला प्रियकर राहुल सुनीताच्या घरी पोहोचला आणि घरात लपून बसला. त्या दिवशी बलिराम कामावरून थकून आले होते. जेवण केलं आणि गाढ झोपी गेले. बलिरामला अजिबात संशय देखील आला नाही की आपली पत्नी आज आपल्याला या जीवनातून कायमचं संपवणार आहे. बलिराम झोपेत असताना सुनीता आणि तिचा प्रियकर राहुल दोघांनी मिळून अचानक बलिरामचा करकचून गळा आवळला. बलिराम गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना ओरडता देखील आले नाही आणि प्रतिकार देखील करता आला नाही. एवढ्यावरच निर्दयी पत्नी थांबली नाही, तर त्यानंतर बलिरामचा धारदार शस्त्राने वार केले. त्यामुळे बलिराम यांचा जागीच मृत्यू झाला. आता दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू केली. जर मृतदेह असाच दूर नेऊन टाकला तर पोलीस लगेच आपल्यापर्यंत येऊन पोहोचतील या भीतीने पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी एक भयंकर कल्पना सुचवली. दोघांनी घरामध्येच बलिराम यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचं ठरवलं. धारदार हत्याराने मृतदेहाचे 3 तुकडे केले. डोकं, धड आणि पाय वेगळे केले. हे दृश्य अत्यंत भयंकर होतं. पतीच्या मृतदेहाचे 3 तुकडे करताना सुनीताचे हात थोडे देखील थरथरले नाही. इतकी क्रूर महिला होती. ज्या पतीसोबत लग्नगाठ बांधली, 7 जन्माची वचने घेतली, त्या पतीपासून 2 मुलं देखील झाली
आणि त्याचीच इतक्या निर्दयीपणे तिने 3 तुकडे करताना थोडे देखील हात थरथरले नाही. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते तुकडे वेगवेगळ्या पोत्यात भरले. मध्यरात्र झाली होती. सर्व गाव शांत झोपले होते. बाहेर सर्वत्र अंधार पसरलेला होता. अंधाराचा फायदा घेऊन राहुल याने घरासमोर रिक्षा आणली आणि ते पोते रिक्षामध्ये ठेवले. राहुल आणि सुनीता ऐरोलीजवळील गवळीदेव परिसरात गेले. गवळीदेव परिसरामध्ये दाट झाडे झुडपे होती. डोंगराळ भाग होता. त्या ठिकाणी लोकांची ये-जा खूप कमी असते. दाट जंगलात झाडाझुडपात बलिरामचा मृतदेहाचे 3 तुकड्यांचे पोते वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले, जेणेकरून एखादा तुकडा सापडला तर पूर्ण मृतदेहाची ओळख पटणार नाही आणि जंगलातील प्राणी ते खाऊन टाकतील. आणि त्यानंतर सुनीता आणि राहुल आपापल्या घरी परतले. घरी आल्यानंतर सुनीताने घरातील रक्ताचे डाग साफ केले. संपूर्ण घर स्वच्छ केलं. त्यानंतर सुनीताने यादवनगरमधील स्वतःचं घर किरायाने देऊन टाकलं आणि त्या घराचं भाडं घेऊन प्रियकर राहुल आणि 2 मुलांसोबत घनसोली येथील एका नवीन घरी राहायला गेली. त्या ठिकाणी ती राहुलसोबत अगदी पती पत्नीप्रमाणे राहू लागली. शेजाऱ्यांना, नातेवाईकांना तिने सांगितलं की तिचे पती बलिराम कोणालाही न सांगता कोठेतरी निघून गेलेले आहे. अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. आता या घटनेला तब्बल 8 महिने उलटून गेलेले होते. सुनीताला वाटलं आपलं कान समोर येणार नाही. प्रियकरासोबत आयुष्यभर आपण आनंदात राहू शकतो. मात्र पाप कधीही लपत नाही. 8 महिन्यानंतर एप्रिल 2026 रोजी बलिराम यांचा सख्खा भाऊ भावाला आणि कुटुंबाला भेटण्यासाठी ऐरोली गावात आला. जेव्हा तो भावाच्या यादवनगरमधल्या घरी पोहोचला तेव्हा त्याला आपल्या भावाऐवजी भाडेकरू राहत असलेले दिसले. त्याने सुनीताचा शोध घेतला आणि घनसोलीत जाऊन तिची भेट घेतली. जेव्हा त्याने आपल्या भावाबद्दल बलिरामविषयी विचारले तेव्हा सुनीताने सांगितले की तुमच्या भावाचे आणि माझे जोरदार भांडण झाले होते. त्यामुळे ते रागारागात घर सोडून निघून गेलेले आहेत. तेव्हापासून घरी आले नाही. मला काहीच माहीत नाही ते कुठे गेले आहे. सुनीताचं हे उत्तर बलिरामला पटलं नाही. भावाला सुनीतावर थोडाफार संशय आला. भाऊ 8 महिन्यापासून गायब आहे तर सुनीताने पोलीस कंप्लेंट का केली नाही? तिनं घर भाड्याने देऊन दुसरीकडे का राहत आहे आणि राहुल नावाच्या तरुणासोबत का राहते? या सर्व गोष्टी त्याच्या डोक्यावर घर करून गेलेले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सुनीताच्या वागण्यात देखील बदल जाणवत होता. ह्या सगळ्या गोष्टी संशयास्पद वाटत होत्या. शेवटी बलरामच्या भावाने एप्रिल 2026 मध्ये रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली आणि सुरू झाला पोलिसांचा तपास. सुरुवातीला पोलिसांनी सुनीताची चौकशी केली तेव्हा पोलिसांनाही ती वेगवेगळे उत्तर देत होती. ती प्रत्येक वेळी पती बेपत्ता असल्याची वेगवेगळे कारणं सांगत होती आणि वेगवेगळ्या तारखा सांगत होती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय आला. राहुल आणि सुनीता घाबरले. त्यांनी दोघांनीही आपले मोबाईल नंबर चेंज केले आणि जुने सिम कार्ड तोडून फेकले आणि नवीन सिम कार्ड वापरण्यास सुरुवात केली. मात्र पोलिसांपुढे आरोपीची गुन्हेगारी लपत नाही. रबाळ MIDC पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. राहुल आणि सुनीताचे CDR काढले तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती पोलिसांच्या समोर आली. राहुल आणि सुनीता वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून एकमेकांशी संपर्क साधताना दिसले. दिवसातून अनेक वेळा बराच वेळ तासनतास संभाषण दोघात होत होतं. पती 8 महिन्यापासून बेपत्ता आहे आणि पत्नी परक्या पुरुषासोबत एक रिक्षा चालकासोबत तासनतास बोलत असल्याचं दिसलं. आणि सुनीता जेव्हा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी येत होती तेव्हा तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती आणि प्रत्येक वेळी पोलिसांना वेगवेगळे उत्तरं देत होती. त्यामुळे आता पोलिसांना पूर्णपणे या दोघांवरती संशय बळावला आणि ह्या दोघांवरही पोलिसांनी पाळत ठेवायला सुरुवात केली. योग्य वेळ येताच दोघांनाही वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतलं आणि वेगवेगळ्या खोलीत नेऊन त्यांची चौकशी सुरू केली. दोघेही वेगवेगळी उत्तरे देत होती. पोलिसांना गुंगारा देण्याचं काम करत होते. मात्र पोलिसांनी कॉल डिटेल्स त्यांच्यासमोर ठेवले तेव्हा दोघांनाही घाम फुटला. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवला आणि दोघेही पोपटासारखे बोलू लागले. संकटाच्या वेळी मात्र दोघांचंही प्रेम संपलं होतं. दोघेही एकमेकावरती आरोप करत होते. शेवटी पोलिसांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि दोघांनाही आपला गुन्हा कबूल करावा लागला. 9 ऑगस्ट 2025च्या रात्री पतीची कशा प्रकारे हत्या केली हे दोघांनीही पोलिसांना सर्व घटना सांगितली. ते मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले आहे. त्यानंतर रबाळे MIDC पोलिसांनी लगेच सुनीता कुशवाह, राहुल प्रजापती यांना बेड्या ठोकल्या. मात्र आता पोलिसांना प्रश्न पडला ते म्हणजे मृतदेहाचे तुकडे शोधण्याचं. कारण मृतदेहाला तब्बल 8 महिने झाले होते. त्यात पावसाळा सुरू झाला होता. भरपूर पाऊस येऊन गेलेला होता. डोंगरी भाग, दाट जंगल होतं. त्यात जंगली प्राणी आहेत
8 महिन्यानंतर मृतदेहाचे तुकडे भेटण्याची शक्यता कमी होती. तरी देखील पोलीस दोन्ही आरोपीला त्या डोंगराळ परिसरात घेऊन गेले आहेत. काही मृतदेहाचे इतर काही अवयव, हाडे मिळतात का यासाठी शोध सुरू आहे. मित्रांनो, या निर्दयी महिलेला आपल्या 2 मुलांची काळजी वाटली नाही. केवळ वासनेमुळे आपल्या पतीची निर्दयीपणे हत्या केली आणि हसता खेळता सुखी संसार उद्ध्वस्त केला. वडिलांच्या खुनाच्या आरोपामुळे आई तुरुंगात गेली आणि दोन्ही मुलं अनाथ झाली. मित्रांनो, अशा घटनांपासून सावध आणि सतर्क राहा. स्वतःची काळजी घ्या. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.